सैफ अली खानवरती झालेल्या चाकू हल्ला प्रकरणाचं पोलिसांनी रिक्रिएशन केलं। आरोपी मोहम्मदनं सैफच्या घरात शिरून हल्ला कसा केला हे समजून घेण्यासाठी पोलिसांनी रिक्रिएशन केलं। त्यासाठी रात्री 11:15 वाजता पोलिसांनी आरोपीला पोलीस स्टेशनच्या बाहेर काढलं। यानंतर आरोपीला मध्यरात्री वांद्रे स्थानकात आणण्यात आलं। याच वांद्रे स्थानकातनं आरोपी सैफच्या घरी आला होता। तिथून आरोपीला सैफच्या घरी आणून चौकशी करण्यात आली। आरोपी सैफच्या घरामध्ये नेमका कसा शिरला, इमारतीमध्ये इतकी मोठी सुरक्षा असताना तो आत कसा आला आणि त्यानंतर तिथून त्यानं सैफचं घर कसं गाठलं हे जाणून घेण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला। सैफच्या घरी आणून त्याची चौकशी करण्यात आली। आरोपी सैफच्या घरामध्ये नेमका कुठे लपला होता, लपल्यानंतर त्यानं सैफवरती हल्ला कसा केला याची इत्थंभूत माहिती पोलिसांनी जाणून घेतली। यानंतर एक महत्त्वाची बातमी बघूयात। राज्याच्या राजकारणामध्ये 2019 आणि 2022 साली मोठे राजकीय भूकंप झाले। आता राज्याच्या राजकारणात एक नवा भूकंप होणार आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे आणि काँग्रेसचे आमदार एकमेकांच्या संपर्कात असल्याचा दावा माजी खासदार राहुल शेवाळे यांनी केला। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीला म्हणजेच 23 जानेवारीला राजकीय भूकंप होणार असल्याचा दावा शिवसेना नेते राहुल शेवाळे यांनी केलाय। ठाकरेंचे 15 आमदार आणि काँग्रेसचे 10 आमदार संपर्कात असल्याचं शेवाळेंनी सांगितलं आहे। कित्येक त्यांचे केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या संदर्भातले प्रश्न प्रलंबित आहेत, त्यामुळे ते अस्वस्थ आहेत आणि लोकांना त्यांनी जे कमिटमेंट केलेलं आहे ते पूर्ण करू शकत नाही, म्हणून ते महायुतीत प्रवेश करण्याकरिता इच्छुक आहेत। राहुल शेवाळेंनी केलेल्या राजकीय भूकंपाच्या वक्तव्याची विरोधकांनी खिल्ली उडवली आहे। ठीक आहे, आता 237 पलीकडे आहेत, अजून 550 तिकडे गेले तर 288च्या जवळ जाण्याचा प्रयत्न होईल। उद्या ते असंही म्हणतील ट्रम्प सत्तेवरती आलेले आहेत, त्यांच्या पक्षाचे 5-25 खासदार 23 तारखेच्या त्यांच्या मेळाव्यात त्यांच्या पक्षात येतील, म्हणजे आंतरराष्ट्रीय पक्ष होईल। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची जयंती राज्यभरातील शिवसैनिक उत्साहानं साजरी करतात। आता 23 तारखेला जयंती नेहमीप्रमाणे उत्साहात साजरी तर होईलच, पण त्या दिवशी राजकीय भूकंप होणार की नाही हे आता गुरुवारीच स्पष्ट होईल। तर राज्याच्या राजकारणामध्ये आणखी एक भूकंप होणार का याची चर्चा सुरू झाली आणि या चर्चेला कारणीभूत ठरली संजय राऊत आणि विजय वडेट्टीवारांची विधानं। आगामी काळात शिंदेंच्या शिवसेनेमध्ये नवा उदय होणार असल्याची शक्यता या दोघांनी वर्तवल्यामुळे आता राजकीय शक्यतांचा बाजार गरम झाला। महायुतीत पालकमंत्री पदावरून नाराजीचा सूर उमटत असतानाच आता संजय राऊतांच्या दाव्याने मोठी खळबळ माजली आहे। राऊतांनी शिंदे गटातल्या फुटीचं सुतोवाच केलंय। शिंदेंच्या सततच्या रुसव्या फुगव्यामुळे लवकरच शिवसेनेत नवा उदय होणार असल्याचं म्हणत राऊतांनी वेगळ्या चर्चांना तोंड फोडलंय। जेव्हा एकनाथ शिंदे रुसले होते सरकार स्थापन करताना मुख्यमंत्री पदासाठी, तेव्हाचा उदय होणार होता। काही उदय दोनही टग्ग्यावर हात मारू नये आणि बरोबर संबंध इतके सुंदर करून ठेवलेले आहे। जर अजून काही चांगली ऑफर असेल तर ते शिंदे गटातनं फार चटकन फारकत घेऊन भाजपाशी सुद्धा घरोबा करू शकतात। दावोसला गेलेल्या उद्योगमंत्री उदय सामंतांनी या सगळ्या टीकांना चोख उत्तर दिलंय। माझे आणि एकनाथ शिंदे साहेबांचे संबंध हे राजकारणाच्या पलीकडचे आहेत, त्याच्यामुळे कोणीही आमच्या दोघांमध्ये वाद लावायचा जर प्रयत्न केला, केविलवाणा प्रयत्न केला, तो यशस्वी होणार नाही। आगामी काळात पालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका होत आहेत। या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती राज्यातल्या राजकीय पटावरती कसा खेळ रंगतो हे पाहणं उत्सुकतेचं असणार आहे। पुन्हा पाहूयात सकाळच्या 100 बातम्या। वाल्मिक कराडच्या खंडणी प्रकरणातील जामिनावरती 23 तारखेला सुनावणी होणार आहे। आरोपीच्या वकिलांनी विनंती केल्यामुळे कोर्टानं पुढची तारीख दिली आहे। वाल्मिक कराड खंडणी प्रकरणाबाबतची सुनावणी 23 जानेवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आल्यामुळे संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी नाराजी व्यक्त केली। पोलीस या प्रकरणात हलगर्जीपणा करत असल्याचा आरोप सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी केलाय। वाल्मिक कराड प्रकरणी पुण्याचे भाजपचे नगरसेवक दत्ता खाडे यांची देखील बीड सीआयडी पोलिसांकडून चौकशी करण्यात आली। दरम्यान कराड आणि माझे संबंध असल्याचा संशय होता म्हणून सीआयडीनं बोलवलं, पण माझी त्यांच्याशी फक्त तोंड ओळख असल्याची प्रतिक्रिया दत्ता खाडेंनी दिली। बदलापुरातील अक्षय शिंदे एन्काउंटरला पोलीसच जबाबदार आहेत। न्यायालयीन चौकशी समितीचा अहवाल सादर करण्यात आला। गुन्हा दाखल करून कारवाई करण्याचे आदेश कोर्टानं दिले। 31 मेपर्यंत राज्यातील सर्व गडकिल्ल्यांवरचं अतिक्रमण हटवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांकडे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेत। गडकिल्ल्यांवरती अतिक्रमणावरून मुख्यमंत्र्यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय।
उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. 1.5 तासांच्या या भेटीत स्थानिक स्वराज्य संस्थांतील आघाडी तसंच सद्यस्थितीतील राजकारणावरती उभयतांमध्ये चर्चा झाली. आगामी महानगरपालिका नगरपालिका निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा शिवसेनेनं केल्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचं चित्र निर्माण झालं. मुंबई धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याचा मार्ग अखेर मोकळा झालाय. धारावीतील रेल्वेच्या जागेवरील रेल्वे वसाहतीच्या कामाकरता धारावी पुनर्विकास प्रकल्पाला प्रमाणपत्र प्राप्त झाल्यामुळे नवीन इमारतीच्या बांधकामाला सुरुवात होणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषांवरती आता बोट ठेवलं जात आहे. शासनाच्या वैयक्तिक लाभाच्या कोणत्याही एका योजनेचा लाभ लाभार्थी घेऊ शकतो असा निकष आहे. तरी सुद्धा या योजनेतील अनेक लाभार्थी लाडकी बहीण योजनेचा देखील लाभ घेत आहेत. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती मुंबई वाहिनीवरती पूल बांधण्याचं काम सुरू आहे. त्याचे गर्डर बसवण्यासाठी बुधवार 21 जानेवारीपासून शनिवारपर्यंत 3 दिवस ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे या कालावधीत दुपारी 12 ते 3 या वेळेत मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक अन्य मार्गानं वळवली जाणार आहे. सीआयडी कोठडीमध्ये आले असलेल्या वाल्मिक कराड याच्या खंडणी प्रकरणातील जामीन अर्जावरती गुरुवारी सुनावणी होणार आहे. कराडच्या वकिलांनी सुनावणीसाठी मुदत वाढवून मागितली होती. मुदत वाढवण्याची मागणी न्यायालयाकडून मान्य करण्यात आली आहे. पीएम किसान योजनेसाठी केंद्र सरकारनं नवीन नियमावली लागू केली आहे. त्याअंतर्गत एकाच कुटुंबातील पती पत्नी मुलगा मुलगी लाभ घेत असल्यास त्यातील एकालाच यापुढे या योजनेचा लाभ घेता येणार आहे. स्वच्छ सुंदर आणि प्रदूषणमुक्त मुंबईसाठी पालिकेनं प्लास्टिक पिशवी बंदी कारवाई सुरू केली असून पहिल्याच दिवशी 1145 जणांवरती कारवाई करून 1,45,00,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय. आगामी काळात सर्व वॉर्डांमध्ये ही कारवाई आणखी व्यापक करण्यात येणार असून नियम मोडल्यास दंड आणि दंड भरला नाही तर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. मुंबई म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 2,264 घरांच्या सोडतीला अत्यल्प प्रतिसाद मिळालेला असतानाच आता सोडत पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे. 31 जानेवारीची सोडत पुढे ढकलण्यात आली असून आता ती फेब्रुवारीत होणार आहे. कल्याण पूर्वेतील महावितरणच्या देखभाल दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलं आहे. त्यामुळे आज सकाळी 10 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत विद्युत पुरवठा खंडित होणार आहे. मुंबईमध्ये पुन्हा एकदा प्लास्टिक विरोधी मोहीम तीव्र केली असून पालिकेच्या पथकानं दुकानं आणि आस्थापनांना भेटी देऊन पुन्हा कारवाई केली. एकाच दिवसात 1,145 आस्थापनांना भेटी देऊन त्यांच्याकडून 61 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आलंय. तर एकूण 1,45,000 रुपयांचा दंड देखील वसूल करण्यात आला. मुंबईतल्या बीकेसीच्या धर्तीवर कर्नाळा साई चिरनेर संकुलाच्या उभारणीसाठी उरण पनवेल आणि पेण तालुक्यातील 124 गावात एमएमआरडीएच्या 3ऱ्या मुंबई विरोधातील संघर्षाच्या जनजागृतीला सुरुवात झाली आहे. नागपूर सुधार प्रन्यासमध्ये अजित पवार गटानं धरणं आंदोलन केलं. गर्डर लाईन रस्ते आणि अनधिकृत लेआउटच्या विरोधात शहराध्यक्ष प्रशांत पवार यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं. चाकण औद्योगिक वसाहतीमध्ये गोळीबाराची घटना घडली. 2 अज्ञात दुचाकीस्वारांनी कैलास स्टील या कंपनीचे मालक अजय सिंग यांच्यावरती गोळीबार केला. या घटनेनंतर हल्लेखोर पसार झाले असून अजय सिंग यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. रीलसाठी चालत्या कारवरती बसून मद्यपी तरुणानं स्टंटबाजी केली. नाशिक पुणे महामार्गावरील स्टंटबाजीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी स्टंटबाजांच्या मुसक्या आवळल्या. शेतजमिनीचा प्रलंबित निकाल देण्यासाठी 55,000 रुपयांची लाच घेताना पंढरपूर प्रांताधिकारी कार्यालयातील दोघांना रंगेहात पकडण्यात आलं. या प्रकरणी महसूल सहाय्यक किशोर मोहिते आणि शिपाई नितीन मेटकरी यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली. अभिनेता संजय दत्त याने लीलावती रुग्णालयात जाऊन सैफ अली खानची भेट घेतली. चोरी आणि हल्ल्याच्या घटनेनंतर लीलावती रुग्णालयात सैफ अली खानवरती उपचार सुरू आहेत.